क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तथा धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने नवी मुंबई शिवसेना पुरस्कृत व द्वारका बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बेलापूर विभाग बेलापूर सांस्कृतिक महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आलं होतं। हा महोत्सव दिनांक 29 एप्रिल ते 17 मे 2026 या कालावधीत विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगतदार वातावरणात संपन्न झाला। या महोत्सवाअंतर्गत दिनांक 14 मे 2026 रोजी भव्य साई भंडारा प्रसादाचं महाप्रसाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महाप्रसादाचा तब्बल 2 ते 3 हजार भाविकांनी लाभ घेतला। भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात आनंदाचे आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण यावेळी पाहायला मिळाले। या यशस्वी कार्यक्रमासाठी द्वारका बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग बिरादार, सेक्रेटरी प्रकाश आमटे, उपाध्यक्ष धवल जैन, उपसेक्रेटरी भावेश पाटील, महिला शिवसेना विभाग संघटिका वैशाली प्रकाश आमटे, तसेच उपविभाग संघटिका अर्चना पांडुरंग बिरादार, भावेशदादा चौनकर, योगिता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले। तसेच शिवसेना व संस्थेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून स्थानिक प्रभाग क्रमांक 27 चे नगरसेवक अमित पाटील, नगरसेविका सौ पूनम मिथुन पाटील, नगरसेविका जिल्हा प्रमुख सरोज पाटील, उपजिल्हा प्रमुख रोहिदास पाटील, युवा नेते मिथुन दादा पाटील यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला विशेष बळ दिले। या मान्यवरांच्या सहकार्य व मार्गदर्शन कार्यक्रमासाठी मोलाचे ठरले। सामाजिक बांधिलकी, संस्कृती जपून आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम म्हणजे बेलापूर सांस्कृतिक महोत्सव अशी भावना उपस्थित भाविकांनी यावेळी व्यक्त केली। सर्वप्रथम मी तुम्हाला नमस्कार करते आणि माझं नाव सांगते। सौ मनीषा बबन भाबर। मी हा द्वारका बहुउद्देशीय सामाजिक संस्था हा जो भव्य मेळावा आयोजित केला त्याच्यामध्ये आज साई भंडारा केला। त्या साई भंडारामध्ये 1 ते 2 हजार नागरिक जेवून गेले आणि खूप अभिमान वाटतं की हा पहिलाच वर्ष आहे आमचं आणि ह्या पहिल्याच वर्षामध्ये इतका चांगला प्रतिसाद मिळाला। त्याचबरोबर आम्ही एक कार्यक्रम केलेले, जवळजवळ हा एक 17 दिवसापासून हा कार्यक्रम चालू आहे। या 17 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही बरेचसे कार्यक्रम घेतले। त्याच्यामध्ये आम्ही महिलांसाठी खेळ पैठणीचा, तसंच एक असा एक कार्यक्रम झाला की जो अजूनपर्यंत बेलापूरमध्ये झालाच नाही, जसं की मिसेस बेलापूर आणि मिस बेलापूर। या कार्यक्रमाला इतका प्रतिसाद मिळाला की असं वाटतं की तो दरवर्षी आम्ही ह्याच्यामध्ये काहीतरी इम्प्रूव्ह प्रोड्यूस करत राहू। आणि जेवढा कार्यक्रम हा झालाय त्याच्यामध्ये नागरिकांनी आम्हाला इतका छान प्रतिसाद दिला। म्हणजे एकतर मे महिना आहे, हा मे महिन्यामध्ये बऱ्याच लोक गावी गेलेत आणि आधी जे आहेत त्यात पण एवढे की लांबून लांबून येत आहेत, जसं पनवेल, उरण, उलवा या साईडवरनं पण इथे लोक ह्या मेळाव्यासाठी येतात, कारण की सुट्टी आहे, चांगले कार्यक्रम होत आहेत आणि त्या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घेतलाय। आणि ह्या पद्धतीमध्ये आम्हाला अजून याच्यामध्ये इम्प्रूव्ह करण्यासाठी बरेचसे अजून काही मिळालेत पॉईंट, त्या हे करून इम्प्रूव्ह करून आम्ही हा कार्यक्रम अजून चांगल्या पद्धतीत करू। खूप आनंद होतोय की जवळजवळ 1 ते 2 हजार लोक आतापर्यंत लाभ घेऊन गेलेत आणि अजूनही गर्दी आहे, म्हणजे मे बी 3 हजारापर्यंत जातील। पण हा प्रतिसाद खूप छान मिळाला आम्हाला। त्याप्रमाणे ह्या वर्षी साई भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे आणि साई भंडाऱ्यासोबत आम्ही सांस्कृतिक महोत्सव ठेवलेला आहे। बेलापूर सांस्कृतिक महोत्सव याच्या नावानं आम्ही बेलापूर वाशियाला व प्रभाग क्रमांक 27 ला जनतेला एक सुट्टीच्या दिवसात आनंदाचा क्षण, त्यांना एक संस्कृतीची जाण, कार्यक्रम, त्यांना स्टेज तयार करून दिला, डान्सला यायला त्याला आपल्या काही लोकांना स्टेज इझिली अवेलेबल नाही होऊ शकत, म्हणून आता त्या आपण वसाहत घेतला। बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्यामुळे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या पद्धतीने आपले कार्यक्रम प्रत्येक कार्यक्रम आम्ही असंच करतो, साजरा करतो आणि जनतेसाठीच आपल्याला काम करायचं। आपण जनतेचं काही देणं आहे ते आपण द्यायचं असतं, जनता आपल्याला आशीर्वाद देते। त्याच्यातून साई भंडाऱ्याचं आम्ही उत्कृष्ट प्रमाणे आयोजन केलं, जेवणाची पुरा व्यवस्था केलेली आहे। आमच्या मंडळाच्या वतीने द्वारका बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अशा असंख्य उपक्रम आम्ही राबवतो आणि असंच आम्ही राबवत राहणार।
द्वारका बहुउद्देशीय सार्वजनिक संस्था नवी मुंबई शिवसेना प्रभाग क्रमांक 27 बेलापूर सांस्कृतिक महोत्सव आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला। ह्यापूर्वी आम्ही प्रत्येक म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून असो किंवा अनेक संस्थेच्या माध्यमातून असो आम्ही 17 ते 18 वर्ष आम्ही अशाच प्रकारचे कार्यक्रम ह्याच ग्राउंडमध्ये आम्ही राबवलेले आहेत। आणि हा एक असा एक प्रोग्राम आहे या प्रत्येक वर्षापेक्षा आम्ही ह्या वर्षी वेगळा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे। आणि ते सुद्धा 19 ते 20 दिवसाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। यापूर्वी आम्ही 10-12 दिवसाचे कार्यक्रम आम्ही आयोजित केले होते ह्याच ग्राउंडवरती, परंतु ह्याच टायमाला या वर्षी आम्ही 19 ते 20 दिवसाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला असून आम्ही शिवसैनिक आहोत। बाळासाहेबांचा वारसा घेऊन आम्ही समाजसेवेचा वारसा घेऊन आम्ही या ठिकाणी ग्राउंड लेवलला आम्ही काम करत आहोत। 80% समाजकारण आणि 20% राजकारणाच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी अनेक उपक्रम राबवत आहोत, अनेक समाजसेवेची कामं आम्ही करत आहोत। आपण बघितलं असेल की आजच्या दिवशी आम्ही गुरुवार आहे, आम्ही साई भंडाराचं आयोजन केलेलं आहे आणि हजारो लोकांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे। आणि प्रत्येक दिवशी जास्तीत जास्त या ठिकाणी गर्दी उद्भवते। जवळजवळ नाही आजच्या तारखेला आजच्या साई भक्तांनी जवळजवळ 2.5 ते 3 हजाराच्या वरती साई भक्तांनी लाभ घेतलेला आहे।